चलो नेक्स्ट आता क्विक एक्झाम्पल आहेत. आता वारकरीच्या बाबतीत तुम्हाला संतांची जे एक्झाम्पल आहेत, ते संतांची एक्झाम्पल तुम्हाला काय करावं लागतील, कोट करावं लागतील कंटिन्युअसली. कारण की ते एक्झाम्पल असतात, ते एक्झामिनर जो आहे, तो एक्झामिनरला ह्या गोष्टी माहीत पण असतात संतांबद्दल. ठीक आहे. त्याच्यामुळं आपण ते डायरेक्टली कोट करू शकतो. आणि काय होतं की वारकरी संप्रदाय आहे, वारकरी वारसा पण महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि संतांबद्दल बऱ्याच ह्याला माहिती असते. जे की तुमचा पेपर चेकर आहे त्यांना हे नॅचरल आहे. पण तुम्ही जे कशा पद्धतीने त्याला यूज करता, हे जर त्यांना दाखवून दिलं, तर ते अजून तुमच्यावर इम्प्रेस होतील. ठीक आहे. तर वारकरी संप्रदायामध्ये बघा, तर तुम्ही हे कुठे वापरू शकता? सोशल इक्वेलिटी किंवा ह्युमन व्हॅल्यूजमध्ये बघा. त्याच्यामध्ये ते काय आहे, तर स्पिरिच्युअल ट्रेडिशन दॅट रिजेक्ट द कास्ट हेरार्की, प्रोमोटिंग युनिव्हर्सल ब्रदरहूड अँड ह्युमॅनिटी अँड रॅडिकल इन्क्लुझिव्हिटी. तर ब्रदरहूड असेल किंवा युनिव्हर्सल पीस असेल. ठीक आहे. तर कास्ट हायरार्की, आता ज्यावेळेस वारी चालू असते, त्या टाईमीला कोणताही वारकरी एकामेकाला जात विचारतो का? नाही विचारत. बरोबर? ते त्याच्यामुळे तिथं इक्वेलिटी प्रमोट होते. सोशल इक्वेलिटीचं प्रमोशन आहे. तेच आता रिसेंटली जे एक मी तुम्हाला टेलिग्रामला पण शेअर केलं होतं. तर आषाढी वारी बद्दल सुनेत्रा पवार यांचं हे वाक्य होतं, जे की मुख्यमंत्री आहेत. त्यांनी काय म्हणलं होतं रे? आषाढी वारी इज नॉट जस्ट अ ट्रेडिशन बट एन इटर्नल सेलिब्रेशन ऑफ फेथ, डिव्होशन, इक्वेलिटी अँड द स्पिरिट ऑफ सर्व्हिस. इक्वेलिटी, स्पिरिट ऑफ सर्व्हिस. राइट? तर हे तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी कोट करायचे. आणि त्यामध्ये अजून काय म्हणलं त्यांनी, की द चॅन्ट ऑफ ज्ञानबा तुकाराम बाय द वारकरीज, द चॅन्टिंग ऑफ विठ्ठल्स नेम अँड द इन्स्पिरेशन ऑफ द टीचिंग ऑफ द संत कंटिन्यूज टू गिव्ह अ सोसायटी मेसेज ऑफ युनिटी, लव्ह अँड ह्युमॅनिटी. युनिटी, लव्ह अँड ह्युमॅनिटी. इट इज अ गिव्हिंग मेसेज ऑफ लव्ह, युनिटी अँड ह्युमॅनिटी. हे डायरेक्टली तुम्ही कोट करायचं आहे. ठीक आहे. तर वारकरी संप्रदायाबद्दल अशा पद्धतीने तुम्ही इक्वेलिटीवर जर क्वेश्चन आला, तर ते तुम्ही त्या ठिकाणी कोट करू शकता. त्यानंतर चोखामेळांचे इथोज होते. ठीक आहे. त्यामध्ये त्यांनी ह्युमन डिग्निटी किंवा सोशल जस्टिसवर क्वेश्चन आला, तर त्यांनी काय म्हणलं होतं, तर आय एम अनटचेबल बट डज डिव्होशन हॅव कास्ट? द बॉडी इज मेड अप ऑफ 5 एलिमेंट्स. देन व्हाय दिस डिस्क्रिमिनेशन? तर त्यांनी म्हणलेलं होतं. आणि त्यांनी इनर प्युरिटी बद्दल काय बोललेलं आहे, तर गॉड डज नॉट सी द कास्ट, ही इज द प्युरिटी ऑफ ही सीज द प्युरिटी ऑफ हर्ट. ओके. तर ही प्युरिटी ऑफ हर्ट बघतोय देव, असं म्हणलेलं होतं. आणि हे सोशल जस्टिसमध्ये किंवा ह्युमन डिग्निटीमध्ये जर क्वेश्चन आला किंवा कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशनवर क्वेश्चन आला, तर चोखामेळांचं जे इथोज आहेत, ते तुम्ही कोट करायचे. ठीक आहे. चलो उसके आगे